सतत खाण्याची इच्छा होणं, दर 2 मिनिटांनी काहीतरी तोंडात टाकायची इच्छा होणं, जेवण झालं की पुन्हा काहीतरी खायची इच्छा होणं, गोड खायची इच्छा होणं, तिखट खायची इच्छा होणं, आंबट खायची इच्छा होणं, कडू खायची इच्छा होणं. हो, कडू सुद्धा खाण्याची इच्छा होते, अनेक जणांना होते. मित्रांनो, हे सतत खाण्याचा जो प्रकार आहे ना, ह्याच्याने काही विकार होऊ शकतात. त्यांना म्हणतात संतर्पणोक्त व्याधी. संतर्पणोक्त व्याधी म्हणजे काय, की अति प्रमाणात खाऊन होणारी व्याधी. सगळ्यात पहिला आजार तर तुम्हाला माहितीच असेल, तो म्हणजे ओबेसिटी, वजन वाढणं, मग ते कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं. पण सतत खाण्याची ही जी इच्छा होते त्याचं काय करायचं? दुसरा आजार म्हणजे डायबिटीस, तिसरा आजार हायपोथायरॉइड, चौथा आजार ॲसिडिटी. हो, ॲसिडिटी. कारण सतत खात राहिला तर अपचन होणार आणि त्याच्याने ॲसिडिटी होणार. तर अशा या सतत खाण्याच्या सवयीमुळे आपल्याला अनेक विकार होत असतात. पण सतत खाणं आणि सतत खायची इच्छा होणं हे सुद्धा एका आजाराचं लक्षण आहे. कुठल्या आजाराचं लक्षण आहे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर मी खाली एक नंबर देत आहे, जो व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क नक्की करू शकता. ज्या वेळेला माझ्याकडे एखादा रुग्ण येतो त्यावेळेला मी त्याची पूर्ण आहाराची हिस्ट्री घेतो, की तुम्ही सकाळी काय खाता, दुपारी काय खाता, रात्री काय खाता, किती वाजता काय खाता. त्यावेळेला अनेक रुग्णांमध्ये मला एक लक्षण अनेक वेळेला दिसतं, ते म्हणजे त्यांना सतत थोडं थोडं खाण्याची इच्छा असते. सांगताना ते मला सांगतात, जास्त नाही खात, एक तुकडा फक्त खातो. पण शेवटी तो जातो तर पोटातच. तुमचा एक तुकडा जो असतो तो जिभेवरती गेला तर त्याला पचवण्यासाठी त्या लाळेला पुन्हा सिगरेट व्हावं लागणार. तिथून खाली गेल्याच्या नंतर त्याला पचवण्यासाठी जे पाचक स्राव आहे त्यांना पण तेवढंच काम करावं लागणार. तो थोडासा तुकडा जरी असेल आणि सारखा सारखा तो जात राहिला तर तो त्रासच होणार आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्या जिभेवरती एखादं अन्न पडतं त्यावेळेला इन्सुलिन जे असतं ते सिक्रेट होत असतं, किंवा ते जे मेटाबॉलिझम आहे, इन्सुलिनची जी सायकल आहे ती ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होते. आणि हे सतत खात राहिल्या कारणाने प्रॉब्लेम हा होतो की या प्रणालीवरती काहीतरी परिणाम व्हायला सुरुवात होते. मग हे जे सतत खाण्याचा जो प्रकार आहे ना, याला आयुर्वेदामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि हे पूर्णपणे आपण घालू शकतो. तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की ज्यांचं वजन खूप जास्त असेल आणि त्यांना सतत खाण्याची इच्छा होते आणि ते खात असतात आणि त्यामुळे त्यांना त्रासही होतो. दुसऱ्या बाजूला असेही लोक असतात की ज्यांना त्रास होतो म्हणून ते सतत खात असतात. उदाहरण सांगायचं झालं तर त्यांना ॲसिडिटी असते, अल्सर असतात पोटामध्ये, की जेणेकरून ज्यावेळेला ते खातात तेव्हा त्यांचं दुखणं कमी होतं, त्यांची ॲसिडिटी कमी होते. पण ते सुद्धा शरीरासाठी अपायकारकच आहे, ते सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण आयुर्वेदाची जी पॅथॉलॉजी आहे ती समजून घ्या. ज्या वेळेला आपल्याला सतत खाण्याची इच्छा होते, सतत गोड खावंसं वाटतं, तिखट खावंसं वाटतं, कडू खावंसं वाटतं, आंबट खावंसं वाटतं, त्यावेळेला एक गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला अजीर्ण झालेलं असतं. आणि हे अजीर्ण झाल्याच्या नंतर ज्या वेळेला कफाची विकृती जास्त प्रमाणामध्ये होते, पित्ताची विकृती त्याच्यामध्ये असते, त्यावेळेला सतत खाण्याची इच्छा होते. त्याला म्हणतात जिव्हालवल्य. आणि जिव्हालवल्य जे सिम्पटम आहे ते कफ आणि पित्त या दोघांच्या मिश्रणाने बनलेलं हे लक्षण जनरली असतं. अनेक वेळेला हे लक्षण फक्त कफाच्या दृष्टीने सुद्धा बघितलं जातं आणि अनेक वेळेला हे फक्त पित्ताच्या दृष्टीने सुद्धा बघितलं जातं. अनेक वेळेला असं होतं की तोंड पूर्णपणे सुकून जातं तरी पण खाण्याची इच्छा असते. अनेक वेळेला असं होतं की तोंडाला सतत पाणी सुटलेलं असतं आणि खाण्याची इच्छा होते. तर या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे. ज्या वेळेला तहान जास्त लागते आणि खाण्याची इच्छा जास्त असते त्यावेळेला पित्ताची विकृती झालेली असते, आणि ज्या वेळेला तोंडाला पाणी सुटतं आणि खाण्याची इच्छा जास्त होते त्यावेळेला कफाची विकृती झालेली असते. मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी आपल्याला उपाय करता येतात आणि हे सतत खाणं जे असतं हे पूर्णपणे थांबवता येतं. तर या ठिकाणी नीट लक्ष द्या. सतत खाण्यामुळे अनेक विकार होऊ शकतात. त्यामुळे तुमच्यामध्ये जर हे लक्षण असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जे तुमचे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना जर हे लक्षण असेल तर ते वेळीच ओळखा आणि त्यांच्यावरती हे उपाय निश्चित करा. ज्या वेळेला तुमचं तोंड सुकत असेल आणि सतत तरीसुद्धा खाण्याची इच्छा होत असेल, पाणी पिण्याची इच्छा होत असेल, अनेक वेळेला ज्या वेळेला पित्तामुळे हा त्रास होतो त्यावेळेला त्या रुग्ण जे असतात त्यांना वेगवेगळे पेय पिण्याची इच्छा खूप होत असते. म्हणजे सतत एखादं पेय प्यावं असं वाटतं. त्यांना सांगितलं पाणी पी तर पाणी पिण्याची त्यांची इच्छा नसते, पण त्यांना एखादं जर
पेय दिलं पाहिजे, जसं की ज्यूस आहे, कार्बोनेटेड वॉटर आहे, म्हणजे पेप्सी, फॅन्टा, मिरांडा हे जे कार्बोनेटेड वॉटर असतं ते आहे, काही असेल. आणि वेगवेगळ्या चवीचे पेय पिण्याची इच्छा जास्त करून होत असते आणि त्यांचं पोट या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये फुगण्याची शक्यता असते. तर हा जो त्रास असतो ना, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायचं, आपल्याला पित्त कमी करण्यासाठी उपाय करायचा असतो. मग यावेळेला तुम्ही तुपाचा वापर करू शकता. हो, तुपाचा. तूप जे असतं ना, ते 1 चमच तूप गरम पाण्याबरोबर जेवणाच्या अगोदर जर घेतलात तर पित्त काही प्रमाणामध्ये कमी होतं. तोंडाचा जो रुक्षता असते आणि तहान लागत असते ते प्रमाण कमी होऊन जातं आणि सतत खाण्याची जी इच्छा असते ती पण कमी होते. दुसऱ्या बाजूला जर बघाल तर कफामुळे ज्या वेळेला सतत खाण्याची इच्छा होते, म्हणजे तोंडाला पाणी सुटतं आणि कफ वाढलेला असतो, अशा वेळेला आपल्याला वाळा नावाची वनस्पती आपण वापरू शकतो. आणखीन एक वनस्पती वापरू शकतो, ती म्हणजे मुस्ता, नागरमोथा म्हणतात. ही दोन्ही वनस्पती या ठिकाणी आपण वापरू शकतो. ती पाण्यामध्ये टाकून उकळून त्याचं पाणी जेवणाच्या अगोदर जर आपण घेतलं, म्हणजे अर्धा चम्मच मुस्ता किंवा वाळा 1 ग्लास पाण्यात टाकायचा, उकळवायचा, गाळायचा आणि ते पाणी प्यायचं. ते पाणी जर प्यायला तर तोंडाला पाणी सुटणं कमी होतं आणि सतत खाण्याची जी इच्छा असते ते कमी होतं. याला म्हणतात जिव्हा लवले. हे जिव्हा लवले जे सिम्पटम आहे, हे असे उपाय केल्याने कमी निश्चित होतात. ज्या वेळेला कफ काही प्रमाणात वाढलेला आहे आणि पित्त पण काही प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, किंवा तुम्हाला कळतच नाहीये की नक्की कशामुळे आहे. आम्ही तर डॉक्टर नाही आहोत, पण तरी पण आम्हाला सतत खाण्याची इच्छा होत असते, जेवण झाल्याच्या नंतर गोड खाण्याची इच्छा होत असते. तर अशा वेळेला सिंपल आपल्याला करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे जेवण जे जेवत आहात ते थोडंसं चवदार असणं गरजेचं आहे. तर ते जेवण चवदार बनवा. दुसरी गोष्ट आपल्याला असं करायला पाहिजे की जेवणाच्या अगोदर 2 काळे खजूर, 5 काळ्या मनुका यांचा कोळ बनवायला पाहिजे आणि या कोळ बनवून त्याचं जे पाणी असतं ते पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी तुम्हाला 1 वाटीभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 काळे खजूर भिजत ठेवायचे, 5 काळ्या मनुका भिजत ठेवायचे कमीत कमी 2 तासासाठी. त्यानंतर त्याच पाण्यामध्ये हे क्रश करायचे, हे गाळायचे आणि गाळून झालं की ते पाणी प्यायचे. तुम्हाला चौथा जो असतो तो फेकून द्यायचा आहे, फक्त पाणी प्यायचं. हे दुपारती जेवणाच्या अगोदर करा. जर तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल किंवा जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर हा उपाय करा, तुमचा तो पण त्रास कमी होईल. मित्रांनो, सतत खाण्याचा जो प्रकार असतो ना, ते आपल्याला काही चुकीचंही वाटत नाही आणि आपल्याला वाटतं आपण कुठे काय करतोय, पण तुम्हाला सांगतो एखादं व्यसन करण्यापेक्षाही धोकादायक लक्षण हे आहे. त्यामुळे वेळीच त्याला आवर घालणं गरजेचं आहे. तर हा थोडासा आगळा वेगळा व्हिडिओ होता. मी जे रुग्ण मला प्रश्न विचारतात त्याच्यावरती मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. पण माझ्यासाठी एक काम करा, हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. ज्या लोकांना सतत खाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि त्यांनी जर ते फॉलो केलं तर त्यांचं सतत खाणं कमी सुद्धा होऊन जाईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.